हॅलो एव्हरीवन, मी स्वप्नाली तुमचं अस्मी क्रिएशनमध्ये स्वागत करते. आज आपण गुढीपाडव्यानिमित्त ह्या गाठी बनवायला घेऊया. ह्या गुढीसाठी मी बनवते आहे आणि अतिशय सोप्यात करायला. त्यासाठी आपल्याला लागणारे वूल, आता मी केशरी रंग आणि पांढरा रंग घेतला आहे. 2 कलर आणि सुई घेतली आहे, कात्री घेतली आहे. आतमध्ये फिल करायला मी फिलिंग घेतलेलं आहे. नीडल मी 3.5 नंबरची घेतलेली आहे आणि हे फिलिंग घेतलेलं आहे. तुम्ही ते फिल नाही केलं तरी चालणार आहे. आणि अगदी सोपं, एकदम पटकन तयार होतं. आणि त्याच्यासाठी आपण नेहमीप्रमाणेच मॅजिक रिंग घेऊया आणि मॅजिक रिंगने सुरुवात करूया. जर मॅजिक रिंग तुम्हाला नसेल तर 3 चेन घाला. बघा, मॅजिक रिंग अशी घालायची आहे. 3 चेन घेऊन तसं केलं तरी चालेल, पण मॅजिक रिंग मी तुम्हाला आत्ताही बोटाने दाखवली इझी पद्धतीने कशी घ्यायची ती. त्यामध्ये मी आता 2 चेन घेतली आहे. आता ही मॅजिक रिंग मी थोडी लहान करून घेतली कारण ती फारच मोठी झाली ती बोटाने करण्यासाठी. त्यानंतर मग ह्या 2 चेन घेतल्या आणि 2 चेन घेऊन मी आता त्या जे मॅजिक सर्कल जे आहे, मॅजिक रिंग जी आहे, त्यामध्ये मी 11 हाफ डबल क्रोशा घेणार आहे. हाफ डबल क्रोशा घेताना मी यानवर करते, 8 टाकून परत यान घेणार आणि 3ही स्टिचेसमधून मी हे काढती आहे. घेतलेली यान परत यानवर केली, सर्कलमध्ये टाकली, यान खेचून घेतली आणि 3ही स्टिचमधून मी टाकते आहे. हा झाला माझा दुसरा हाफ डबल क्रोशा. त्यानंतर हा झाला माझा तिसरा हाफ डबल क्रोशा. सेम प्रोसिजर तिघातनं काढते. आता मी यान ओव्हर केली, रिंगमध्ये टाकलं, त्यानंतर परत यान खेचून घेतली आणि 3ही याच्यातून काढलेले आहे. 3चा 1 केला, यान घेतली, टाकली, म्हणजे लूप अडी घ्यायची आहे सुईवरती, 8 टाकायची, मग परत तो दोरा ओढून 3 स्टिचेसमधून 3चा तो 1 करायचा. सुईवरती 3 असतील तेव्हा. अशा पद्धतीने मी 11 केला आहे आणि मग मी मॅजिक सर्कल कंप्लीट केलं, म्हणजे 11 स्टिच आणि अगोदरचे ते 2, म्हणजे टोटल 12 झाले. 12 पकडले तर ह्या पहिला जे आपण 2 घातले होत्या चेन, त्याच्या वरच्या चेनमध्ये मी स्लिप स्टिच टाकून हे सर्कल बंद केलं आणि खालचा दोरा ओढून घेतलेला दिसला असेल तुम्हाला. त्यानंतर आता मी परत 2 चेन घेतल्या आणि त्याच रिंगमधून मी हाफ डबल क्रोशा परत काढते आहे. परत सेम मी करते आहे. पुढच्या ह्याच्यातून पण मी, पुढच्या चेन स्पेसमधून पण मी 2 हाफ डबल क्रोशा घेते आहे. सेम प्रोसिजर प्रत्येक चेन स्पेसमधून मी आता 2 हाफ डबल क्रोशा करते आहे. 2 अर्धे खांब मी करून घेते आहे. प्रत्येक चेन स्पेसमधून मी 2 हाफ डबल क्रोशा घेणार आहे. म्हणजे आधी 12 होते, आता माझे किती होतील, 24 होतील. आणि हे मी पूर्ण सर्कल कंप्लीट करून घेतलं आहे आणि स्लिप स्टिच टाकणार आणि मग मी हे बंद करणार हा राऊंड. आता असंच मी अजून एक बनवून घेतलं आहे सेम, आणि आता मी हे दोन्ही जॉईंट करते आहे. आणि मग साईडने हे अगोदरचं हे सर्कल सेम बनवलं आहे, काहीच चेंज नाही आहे. आणि आता बघा, मी 2 जॉईंट करताना हे दोन्ही सर्कल यातूनही सुई घेतलेली आहे आणि ही फक्त ओढून घेतली आहे. बस फक्त स्लिप स्टिच मी घेतली. अशा पद्धतीने मी हे जॉईंट केलं आणि मग जॉईंट केल्यानंतर मी 3 चेन घेणार आहे. 1 2 आणि हे अजून एक 3 चेन घेणार आणि फर्स्ट जो आहे त्याच्यामध्ये स्लिप स्टिच घेणार. पहिला जो दोघांमधून काढणार आहे ना सुई, आणि स्लिप स्टिच घेणार आहे. फक्त दोरा ओढून घ्यायचा आहे. परत बघा, 1 2 3 घेणार आणि दोन्ही सर्कलमध्ये सुई टाकणार. दोन्ही सर्कलमध्ये मी सुई टाकली आणि फक्त स्लिप स्टिच ओढून घेतली. म्हणजे ते पाकळीचं डिझाईन असतं ना गाठीला हारांच्या, तर ते बरोबर तयार होतं तिथे. ते अशी प्लेन गोल नसते ना, असे पाकळीसारखं असतं. मग ते तसं पाकळीसारखं करण्यासाठी मी आता हे करते आहे. 3 चेन घेते परत मी आणि परत त्याच्यातून मी पुढच्या ह्याच्यातून मी दोन्ही याच्यात टाकून मी बरोबर ते ओढून घेते आहे. बघा, फक्त स्लिप स्टिच घेते आहे. परत बघा, 1 2 3 घेतल्या मी चेन आणि बरोबर पुढच्या ह्याच्यात टाकणार मी
दोन्ही याच्यामध्ये सुई टाकणार आणि दोरा सगळ्यामधून ओढून घेणार, स्लिप स्टिच घेणार आहे बघा. त्या दोन्ही याच्यातून दोरा ओढला आणि त्या अगोदरच्या आपल्या 3 चेनच्या याच्यामधून पण ओढून घेतला. परत 2 3 होणार, परत दोन्ही याच्यात टाकणार आणि तिन्ही याच्यातनं मी ओढून घेणार. हे बघा, अशा पद्धतीने मी आता असाच राऊंड पूर्ण करते. 1 2 3 घेणार, परत त्यात टाकायचं दोन्ही याच्यातून आणि वरती बघा अशा 2-2 चेन दिसतात आपल्याला गोलाकार, वरच्या साईडने बघितलं तर, आणि साईडने बरोबर मधून टाकतो. अशा पद्धतीने आता हा पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. हल्ली आपल्याला डायबिटीसमुळे किंवा नंतर गाठी कोणी खात नाही किंवा परदेशामध्ये गुढी उभारायची असेल, त्यासाठी हा अतिशय उत्तम मार्ग आहे की हे पटकन तयार होतं आणि दिसायला देखील सुंदर दिसतो. आम्ही लहान असून एकदम पटापट आम्ही खायचो, पण हल्ली ते खूप लोळत पडतं. मग चहात टाकतो, नुसतं साखर कोणी खात नाही हल्ली, आणि परदेशात मिळत नाही, म्हणून मग परदेशी पण गुढी उभारायची असेल तर गाठी दिसायला पण हे सुंदर दिसतं आणि होतंही पटकन. तर हा अतिशय उत्तम मार्ग म्हणजे, आणि बनवायला देखील खूप काही कठीण नाही आहे, फक्त हाफ डबल क्रोशा आलं की येतं आहे हे. आणि आता मी हा राऊंड अशा पद्धतीने पूर्ण करून घेतला आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं मी 2 हे राहू दिलं आहे, आणि फिलिंग तुम्हाला भरायचं असेल तर भरा, म्हणजे जरा फुगीरपणा येईल मध्यभागी. जर तुम्हाला भरायचं नसेल तर तुम्ही तसाच राऊंड कंप्लीट केला तरी देखील चालणार आहे. म्हणजे पूर्ण तुम्ही 3 चेन आणि हे केलं तरी देखील चालेल, कारण तो तसा फुगीरपणा येतोच मध्यभागी. पण ते भरल्यानंतर अजून जरा जास्त येतं आणि अगदी थोडंसं लागतंय, ते खूप काही लागत नाही आहे, कारण ते अगदीच गच्च फुगलेलं वगैरे नको आहे आपल्याला, थोडासाच फुगीरपणा हवा आहे. बघा अशा पद्धतीने माझा हा हे गाठी झालेली आहे. आता मी धागा कट केला आणि त्यानंतर स्टिच घेऊन मी हे पक्क करते. आता हा धागा मात्र आपल्याला लपवावा लागणार आहे, कारण तो मग आता बरोबर तिथे मधून मी काढून घेते, सो तो आतमध्ये चालला जाईल आणि कट करेल. आत घालते त्याला मी नीडलने. तुम्ही आपली नेहमीची वापरलेल्या नीडलने केलं तरी चालेल. हे बघा आतमध्ये आता मी घालून घेते, या मध्यभागून आत घेते, सो तो आत चालला जाईल आणि मी इथून वरच्या साईडने ते कट करून टाकते थोडंसं. वरती गचरायला या अशा पद्धतीने मी हा राऊंड हे पूर्ण कंप्लीट केला. अशा पद्धतीचे आता तुम्हाला 5-7 तुम्हाला किती लागणार आहेत गाठी तशा तुम्ही करून घ्या. आता मी 7 केले, 4 पांढरे आणि 3 केशरी केलेत. तुम्ही कसाही सिक्वेन्स, तुम्ही फक्त केशरीचं पण करू शकतात, पांढऱ्याचं पण करू शकतात. मी अशा पद्धतीचा हार करणार आहे. आता अजून एक छोटंसं त्याच्याच खालती लावण्यासाठी म्हणून मी करून घेते, पांढरं किंवा केशरी दोन्ही करून बघते. त्याच्यासाठी छोटी गाठी करायला मी परत तसंच मॅजिक रिंग घेतलेली आहे, 2 चेन घेतल्या आणि त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये परत सेम 12 हाफ डबल क्रोशे टाकून घेते त्या चेन मॅजिक सर्कलमध्ये. हे मी छोटी गाठी तयार करण्यासाठी घेते. तुम्हाला छोटी गाठींचा हार बनवायचा असेल तर तुम्ही हे बनवली आणि हार बनवला तरी चालेल. छोट्याशा बत्त्यासारख्या अगदी छोट्या या गाठी तयार होतील. छोटीशी तिथे खाली लावण्यासाठी म्हणून मी करते. बघा सेम तशीच प्रोसिजर, पहिली जी स्टेप आहे ना ती तशीच. 12 हाफ डबल क्रोशा मी सर्कलमध्ये घेतलेत. पहिले 2 चेन घेतल्या आणि 11 हाफ डबल क्रोशा घेतली मी, म्हणजे टोटल 12 झाले. 2 चेनचा एक आपण पकडतो हाफ डबल क्रोशा म्हणून ते, आणि हे 11 असे 12 झाले टोटल. 2 चेनचा एक हाफ डबल क्रोशा तो पकडला आणि पुढचे 11.
हे 11 झाल्यानंतर मी हे मॅजिक सर्कल छोटं करून घेणार आहे. खेचून घेतला दोरा आणि मॅजिक सर्कल माझं कंप्लीट झालं. असं मी एक राऊंडच फक्त घेणार आहे. जो आपण मोठा करायचा असेल तेव्हा आपण 2 राऊंड घेतले. आता छोटीशी गाठी करायची म्हणून मी छोटासा एकच राऊंड घेतलेला आहे. आता ह्याच पद्धतीने मी अजून एक करून घेतले, सेम काहीच नाही. आता हे मला हे 2 आहे, हे त्याच पद्धतीने मी हे करणार आहे. ज्याला आपण 3 चेन आणि घेतलं होतं ना, त्याच पद्धतीने मी हे जॉईन करून घेणार आहे. सेम जे अगोदरचं मोठं जॉईन केलं तसंच एक, फक्त आता इथे 3 चेनच्या ऐवजी मी 2च चेन घेणार आहे, कारण हे छोटंसंच आहे आणि छोटं अंतर पण आहे मधलं म्हणून. आता हे दोरे तुम्ही आतमध्ये लपवून टाकले तरी चालेल, किंवा तुम्ही कट केले आणि मग बाकीचे आतमध्ये लपवून टाकले तर दोन जे आपण पार्ट केलेले आहेत व्हाईट कलर त्याच्या आत तुम्ही टाकले तरी देखील चालेल. बस 2 चेन घ्यायचं, स्लिप नॉट घ्यायची पहिल्या चेन स्पेसमध्ये. बघा दोन्हीकडून मी काढला आणि स्लिप नॉट घेतली. परत 2 चेन घेतल्या मी आणि परत स्लिप नॉट घेतली मी दोन्हीमधून. परत 2 चेन घेतल्या आणि दोन्हीमधून स्लिप नॉट घेतली. परत 2 चेन आणि अशा पद्धतीने मी हा राऊंड कंप्लीट करेल. याच्यातही स्टफिंग टाकायची गरज नाही आहे, पण तुम्हाला टाकायचं कारण अगदीच छोटंसं आहे ते चांगलं दिसणार नाही. 2 मी मुद्दाम सर्कल घेते. तुम्ही एका सर्कलने देखील करू शकतात सेम प्रोसेस. म्हणजे फक्त एकच सर्कल करायचं, 3 चेन घ्यायच्या, स्लिप स्टिच घ्यायची, 3 चेन घ्यायच्या, स्लिप स्टिच घ्यायच्या. या छोट्या याच्यामध्ये एक छोटंसं सर्कल करायचं. म्हणजे मॅजिक रिंगमध्ये आपण 12 हाफ डबल क्रोशा घ्यायचे. 12 हाफ डबल क्रोशा घेतल्यानंतर बाहेर पडल्यानंतर 2 चेन, मग स्लिप स्टिच. अशा पद्धतीने एकच सर्कल तुम्ही केलं आणि त्या गाठी येऊन घेतल्या तरी देखील सुरेख दिसतं. पण 2 केल्यावरती उलटा पुलटा केलं तरी देखील सेमच दिसतं म्हणून मी ते केलं. हे झालं माझी पांढरी तिथे खालती लावण्यासाठी म्हणून मी करते. सेम पद्धतीने मी दोरा आतमध्ये टाकून घेतलेला आहे, सो तो बाहेरून दिसत नाही असा. बघा मी लावून बघतीये, होतंय का? पांढरा नाही चांगला दिसत आहे का? केशरी पण चांगला दिसेल. ऊन बघते मी, नसेल पांढरा चांगला दिसला तर केशरी लावते खाली. आता ऊन बघा त्यांना साध्या सुईमध्ये आपण टाकून घेतलेलं आहे. हे ओवताना तुम्ही 2 धाग्यात ओवा, एका धाग्यात ओवा, डबल ओवा. आता मी हे दोन्ही करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही गाठ मारली खालतीवरती नको सरकायला म्हणून तरी देखील चालेल, नाही मारली तरी देखील चालेल, कारण ते काही सरकणार नाही. मी आत्ता मारत नाहीये, पण खालीवरती तुम्ही गाठ मारली तरी देखील चालते. इथे अशा पद्धतीने मी आता हा हार, तुम्ही आता सिंगल पदर ठेवला तरी चालतोय, नुसते केशरी केले तरी देखील चालेल, नुसते व्हाईट केले तरी देखील चालेल. या पद्धतीने मी ओवून घेतलेत. आता ओवून घेतल्यानंतर हा माझा हार डबल पदरी तयार झालेला आहे. तुम्हाला सिंगल ठेवायचं असेल तर तुम्ही सिंगल ठेवा, डबल ठेवायचं असेल तर डबल ठेवा. डबल ठेवायचं असेल आणि खाली अजून काही गोंडा वगैरे लावायचा असेल तो लावला तरी चालेल, मध्ये मणी लावला तरी चालेल. ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला सजवू शकतात. पण बेसिक हे तयार झालेलं आहे. हे बघा इथे केशरी छान दिसते व्हाईटपेक्षा, म्हणून मी अजून एक केशरी बनवलं आणि ते करते. आता ते पण मी जॉईन करून टाकते. हे बघा हे पण मी नीडल घेतली आणि हे जॉईन करून घेतलेलं आहे. झालं तयार मग आपला हार गुढीपाडव्यासाठी. सो तुम्ही नक्की बनवून बघा. हे गुढीपाडव्याला खूप सुंदर दिसतंय. येत्या पाडव्याला घरच्यात छान गाठी तयार झालेल्या आहेत ह्या लोकरीच्या. आता करून बघा आणि मला कळवा. सबस्क्राईब करा माझं चॅनल. आवडलं तर लाईक करा, ब्लॉग सगळ्यांमध्ये शेअर करा आणि तुम्ही नक्की करून बघा. सबस्क्राईब पण करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग.